गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मानंदे अद्वैतानंद हा तेराव्या नंबरचं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. आता या अद्वैतानंदाचा अधिकारी हा एक विषय महत्वाचा आहे आणि इथे मंद अधिकाऱ्याला आत्मानंद मिळावा यासाठी अद्वैतानंद हे प्रकरण सांगितलेलं आहे. आता मंद अधिकारी म्हणजे कोण? तर ज्याला प्रपंचाची आसक्ती पण आहे आणि काही परमार्थ करावा. पारमार्थिक अभ्यासामध्ये मंद, मध्यम आणि तीव्र मुमुक्षू अशा पद्धतीने भाषा बोललेली आहे की प्रपंचही करावासा वाटतो पण नाही, काही वेळा थोडंसं काहीतरी अभ्यास करावा अशी एक भूमिका असते, तेव्हा तो मंद अधिकारी असतो. सुरुवातीला सगळे असेच मंद अधिकारी असतात, त्यातून मग मध्यम अधिकारी होतो. म्हणजे निष्काम कर्मयोगातनं, निष्काम उपासनेतनं हळूहळू चित्तशुद्धी आणि चित्तशांती जसजशी घडत जाते तसा तो अधिकारी मध्यम आणि मग तीव्र, म्हणजे एक आवरण दोष निवृत्त्यर्थच फक्त आता जीवन आपल्याला जगायचंय अशा पद्धतीने तो तीव्र मुमुक्षू तयार होतो. त्यालाच आपण साधन चतुष्टय संपन्न मुमुक्षू असं म्हणतो. प्रत्येकाला आनंदरूप व्हायचं असेल तर साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त करून घेतल्याशिवाय खऱ्या आनंदाचा लाभ होण्याची सुतराम शक्यता नाहीये. पण असा अधिकारी हा डेव्हलप श्री गुरु करतात. म्हणजे सुरुवातीला मंद असतो, मग त्याचा मध्यम आणि नंतर तीव्र आणि मग खऱ्या आनंदाशी एकरूप होतात. आता ही सगळी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमधनं आपण जात असतो आणि त्या प्रोसेसचे दोन भाग असतात. एक श्री गुरु भाग असतात आणि एक शिष्य भाग असतो. मग शिष्याचं काम एकच असतं की जे मला श्री गुरूंनी सांगितलेलं आहे ते मात्र जसं सांगितलंय तसा अभ्यास करायचा आणि तसा रिझल्ट आपण कॅल्क्युलेट करायचा, तसा आनंदाचा अनुभव घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगत असताना त्या अविद्येची निवृत्ती एक दिवस होऊन जाते आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होऊन जातो. हा खऱ्या या प्रकरणांचे विचार आहेत. आता हे सांगताना आपल्याला या पहिल्यांदी योगानंद सांगितला, नंतर आत्मानंद सांगितला आणि नंतर आता पुन्हा अद्वैतानंद सांगतायत. तर या तीन आनंदाचा पहिल्या श्लोकामध्ये जरा थोडासा उहापोह झालेला आहे, तो विचार आपण करणार आहोत. योगानंद व आत्मानंद एकच आहे असं सांगण्याचा एक प्रयत्न इथे केलेला आहे आणि तो फार सुंदर या श्लोकामध्ये समजावून सांगितलेला आहे. तर पहिला श्लोक जो असं सांगतो की पूर्वी जो योगानंद या नावाने ओळख सांगितला आहे तोच आत्मानंद होय असे लक्षात घ्यावे. अद्वैतानंद या शब्दाचे स्पष्टीकरण 5व्या श्लोकात आहे, ते 5व्या श्लोकात आपण पाहूया. आत्मानंद या शब्दाने द्वैताचा संकेत मिळत असताना तो ब्रह्मरूप कसा, त्याचे उत्तर आहे का. आता इथे दोन प्रकरणं झाली आहेत. एक योगानंदाचा विचार झालाय आणि योगानंदाचा विचार करताना तिथे ध्यानाचं महत्व आपल्या पुढे आणलेलं आहे की ध्यानाच्या निमित्ताने तो योगानंद समजावून घ्यायचा आणि त्या आनंदाचा एक पुसटसा अनुभव आला की मग त्या आनंदाच्या मागे लागायचं, म्हणजे त्या अविद्येच्या निवृत्तीच्या मागे लागायचं आणि त्या खऱ्या आनंदाचा लाभ करून घ्यायचा. म्हणजे योगानंदामध्येही आनंद नावाची गोष्ट आहे ती मुख्य आहे. आता त्यानंतर पुन्हा आत्मानंदाचा विचार केला गेलेला आहे. त्या आत्मानंद हा प्रकरणामध्ये सुद्धा मुख्य गौण आणि पुन्हा मिथ्या आत्मा अशा पद्धतीने भाषा बोललेली आहे की मुख्य आत्मा जे आहे ते माझं स्वरूप आहे, नंतर गौण आत्मा आहे, त्या मुलाला गौण आत्मा म्हटलेलं आहे आणि पुढे आपल्याला मिथ्या आत्मा म्हणजे देहासंदर्भात बोलणी केलेली आहे आणि अशा पद्धतीने त्या मुख्य आत्मस्वरूपाकडे जावं लागतं. पण शेवटी आत्मानंद हा प्रकरण संपताना मात्र ब्रह्मसत्य आहे आणि जग मिथ्या आहे, म्हणजे जगाला मिथ्या ठरवल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला अद्वैतानंद म्हणजे पुन्हा आनंदाचा अनुभव येण्याची कुठेच व्यवस्था नाहीये. कारण हे जगच नावाची जी गोष्ट आहे ती आनंदावरच निर्माण होते, म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवरच अध्यस्त रूपाने निर्माण होते, ती आनंदावरच जगते आणि पुन्हा आनंदातच विलीन होते. अशा पद्धतीने आपण विचार केला की दिवसा सकाळी उठतो तेव्हा मात्र आपण उठल्याचा एक आनंद असतो, त्यानंतर एक मध्ये काम करतो आपण, आपल्या मनासारखं काम झालं की आपल्याला त्या ठिकाणी आनंद असतो आणि शेवटी आपण झोपेमध्ये जातो ते केवळ आनंदासाठीच जातो.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, की विषयनिरपेक्ष आनंद हा आपल्याला दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि तो जागृतीत मिळाला पाहिजे आणि तो आत्मानात्म विचारांनीच मिळतो. ध्यानाने त्या आत्म्याची आपल्याला झलक मिळते, पण ती ध्यानापुरती असते आणि ती ध्यानापुरती असल्यामुळे ध्यान उतरताच चांगदेव महाराजांचं मोठं उदाहरण आहे. 1400 वर्ष योग केला, पण पुन्हा देहसत्यत्व आणि जगत सत्यत्व गेलं नाही आणि त्यासाठी ते देहसत्यत्व जगत सत्यत्व गेलं नाही म्हणून मग त्यांना 65 ओव्यांचा विचार सांगितला. अधिकार मोठा होता, यात काही शंका नाही. पण त्यातून या आत्मानंद प्रकरणाचाही विचार थोडासा का होईना त्याच पद्धतीने होतो, की त्या आत्मानंदामध्ये आपल्याला हे जग मिथ्या आहे आणि हे मिथ्या ठरल्यानंतर मग जो अविद्या निवृत्तीनंतर मला आनंदाचा अनुभव येतो, तोच खरा आनंद आहे. अशा पद्धतीने आपल्याला लय, बाध आणि नाश या 3 पद्धतीचा विचार करताना नाश आपल्या हातात नाहीये, अविद्येचा नाश. पण अविद्येचा लय रोज होतो झोपेमध्ये, पण पुन्हा सकाळी उठल्यावर मात्र जसं या तसं जग मला सत्य वाटतं आणि मग पुन्हा आपल्याला बाध केल्याशिवाय काही पर्याय नाहीये. म्हणून बाध साधना जो आहे तो विचार आपल्याला करावा लागतो. आता आत्मानंद ह्या शब्दाने द्वैताचा संकेत मिळत असताना तो ब्रह्मरूप कसा, त्याचे उत्तर आहे का, की जेव्हा अद्वैतानंद असा जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा द्वैतानंद आहे काय, अशी एक शंका आपल्या पुढे येते, की द्वैतामध्येही आनंद आहे काय. पण हे आनंदापासूनच जग निर्माण झाल्यामुळे आपल्याला तो एक विचार करावा लागेल, की या द्वैतामध्ये सुद्धा अद्वैतानंदाचाच विचार आहे. कारण प्रत्येक वेळी आपण विषयात आनंद घ्यायला जातो त्यावेळी आपल्याला एकच लक्षात घ्यायची गरज आहे, की आपल्याला फक्त आनंद पाहिजे असतो. मूर्खपणा माझा काय असतो, की त्या विषयांमुळे आनंद मिळाला हा माझा मूर्खपणा असतो. आता फक्त आपल्याला काय करायचंय, तो मूर्खपणाच टाकून द्यायचा आहे, की आनंद सहजच आहे. अदरवाईज मी विषयांच्या मागे कशाला लागलो असतो. विषय सुद्धा म्हणूया त्यातही सच्चिदानंद रूप ब्रह्म अस्तित्व रूपाने, म्हणजे विषयांचं अस्तित्व जरी कल्पित असलं तरी त्या कल्पित अस्तित्वाच्या मागे एक अधिष्ठान रूप अस्तित्व सहजच आहे आणि त्या अधिष्ठान रूप अस्तित्वाच्या निमित्ताने म्हणजे त्याच्या सत्तेवरच या कल्पित अस्तित्वामध्ये सुद्धा तो आनंद सहजच आहे. किंवा आपण जेव्हा अशी एक विचारसरणी मांडतो, की नामरूपात्मक जगत, मग त्याचं अधिष्ठान असलेलं सच्चिदानंद रूप ब्रह्म, मग कार्यकारण भावाचा विचार जेव्हा आपल्या पुढे येतो तेव्हा कारणाचे गुण कार्यात येतात. त्याप्रमाणे आपण ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, हे त्याचे कल्पित रूपाने गुण आहेत असं स्वीकारूया आणि ते कल्पित रूपाने असलेले जे गुण आहेत ते मात्र या जगतामध्ये उतरतात, म्हणजे या नामरूपात्मक जगतामध्ये ते आपल्याला दिसतात, म्हणजे आपल्याला अनुभवाला येतात आणि त्यामुळे माझी त्या द्वैतामध्ये सुद्धा आनंद आहे. पण अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं, की द्वैत मिथ्या ठरवून त्या आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे. द्वैत सत्यत्वामध्ये सुद्धा आनंद आहे, मान्य आहे मला, की द्वैत सत्यत्व बुद्धीमुळे मला माझी अंतःकरण वृत्ती जर माझ्या मनाप्रमाणे अनुकूल घडलं तर मला काहीसा आनंद होतो. पण तो आनंद काही काळच टिकतो. तो आनंद दृढ अपरोक्ष असत नाही आणि मला कायम जर का दृढ अपरोक्ष आनंद पाहिजे असेल तर त्या द्वैताला मिथ्या ठरवावं लागतं. म्हणजे पुन्हा सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या हा शब्द आपण खूप वेळा बोललेलो आहे, त्याचे अर्थही पाहिलेले आहेत आणि असं जर द्वैत मिथ्या ठरलं तर अज्ञानाची निवृत्ती ही कारणासह होते, म्हणजे अविद्येसह होते, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानासह होते आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणून इथे या द्वैताचा आणि या ब्रह्मस्वरूपाचा संबंध काय आहे असा प्रश्न विचारला गेलाय आणि त्याची उत्तरही पुढे देत गेलेली आहे. आता दुसरा जो श्लोक आहे, विजातीय वाटणारे द्वैत वास्तविक आनंदाहून वेगळे नाही, हे सांगणार आहे. तैत्तरीय उपनिषदात आकाशापासून स्वतःच्या शरीरापर्यंत सांगितलेले जगत आनंदाहून वेगळे नाही असे म्हटले आहे. म्हणून आत्मानंद अद्वैत ब्रह्मरूपच आहे. पुन्हा आत्मानंद सुद्धा ब्रह्मरूप आहे, अद्वैतानंद तर ब्रह्मरूप आहेच आणि पुन्हा योगानंद ही ब्रह्मरूप आहे, कारण ब्रह्म स्वरूपाची या सगळ्यांची जोडणी केलेली गेली. आता तैत्तरीय उपनिषदामध्ये हा विचार मांडलाय आणि तो असं सांगितलंय की आत्म्यापासून जग निर्माण झालं. अगदी बरोबर आहे, की जेव्हा एखादी भाषा बोलावी लागते अभ्यासाची, तेव्हा आपल्याला कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून येथे जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा ते आत्म्यापासून, आता आत्मा आणि ब्रह्म ही भाषा इथे
श्रीगुरूंनी आत्म्यापासून असं लिहिलंय, श्लोकामध्ये सुद्धा तसं आहे. तरी सुद्धा काय आहे, की आत्मा आणि ब्रह्म जो जीवनमुक्त झालाय, त्यांनी काही म्हटलं तरी त्याला काही अडचण नाहीये. माझे श्रीगुरू हे सहजच जीवनमुक्त असल्यामुळे त्यांना तो अधिकार आहे आणि पुन्हा त्या पंचदेशीकारांनाही तो अधिकार आहे, पण मला तो अधिकार नसल्यामुळे पुन्हा ब्रह्मस्वरूपापासून जग निर्माण झाल्याचं सांगितलेलं आहे. असा एक विचार आपण करूया. मग इथे जेव्हा अशी भाषा बोलली जाते, ब्रह्मस्वरूपापासून जग निर्माण झालं, तेव्हा ते अधिष्ठान आणि अध्यस्त अशी एक भाषा तयार होते. कारण जग जड अचेतन आहे आणि ब्रह्म चेतन आहे. आता चेतन ब्रह्मस्वरूपापासून हे जड अचेतन जग कसं निर्माण झालं, असा तो विचार आपल्या पुढे जेव्हा येतो, म्हणजे ही आकाशादी चार महाभूत ही कशी निर्माण झाली, तर ती कल्पित रूपाने निर्माण झाली, अशी एक भाषा आपल्या पुढे बोलता येते. आणि ते बोलतात, संत मंडळी बोलतात. त्याचं कारणच असं आहे, की जग वास्तवात झालेलंच नाही, हे मला काही पटत नाही. मग आहे तुझ्यासमोर दिसतंय जगतनं, मग ते सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं समज. मग पहिल्यांदा आकाश नावाचं भूत झालं आणि उरलेली चार अनुक्रमे भूते तयार झाली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की हे ज्याच्यापासून निर्माण झालं ते कसं आहे, तर ते सच्चिदानंद रूप आहे, म्हणजे आनंद रूप आहे. त्याच्या सत्तेवर आकाश निर्माण झालं. आकाशाकडे पाहिलं, त्याची विस्तीर्णता पाहिली की आनंद होतो. नंतर आपल्याला विचार करा, वायूचा विचार आहे, की ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी वायूची लहर आली की आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की प्रत्येक निर्माण होणाऱ्या भूतामध्ये हे ब्रह्म कल्पित रूपाने अस्तित्वात आहे. म्हणजे अस्तित्व त्याचं दाखवतं. म्हणजे त्याचं असणेपण दाखवतं. त्याची आपल्याला होणारं ज्ञान हाही विषय आहे, की त्या वायूचं मला ज्ञान होतं, त्याचा स्पर्श मला कळतो. स्पर्श रूपाने होणारं ज्ञान किंवा आपण जमिनीचा आहे, जमिनीला माझ्या पायाचा स्पर्श होतो किंवा घर बांधतो. म्हणजे याचा अर्थ पृथ्वी तत्वाचं आपल्याला डोळ्यांनीही ज्ञान होतं. अशा पद्धतीने जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा हे ज्ञान, होणारं ज्ञान जे आहे, ते असणाऱ्या ज्ञानापासून आपल्याला मिळालेलं आहे, हा विचार करावा लागतो. आणि सरतेशेवटी असणारा सर्वात महत्वाचा विचार, की माझं अस्तित्व का राहावं? कारण शरीरापर्यंतचा विचार मांडलाय. आणि शरीराचं अस्तित्व राहावं, शरीर मला कळतं आणि पुन्हा मला त्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे, अशी एक भूमिका माझी सतत असते. म्हणजे इथे काय आहे, ते ब्रह्म आनंदरूप आहे आणि त्याच्या सत्तेवर निर्माण होणारी ही सगळी भूतं सुद्धा कशी आहेत, तर ती सुद्धा आनंदाचीच आहेत, असा एक कल्पित रूपाने का होईना आपल्याला विचार केला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आनंद आहे, तर मग त्याचा मूळ स्रोत असलेलं जे ब्रह्मस्वरूप आहे, की ज्याच्या सत्तेवर हे जगत अध्यस्त रूपाने भासतं, त्याच्यामध्ये किती आनंद असेल, म्हणजेच ते माझं स्वरूप असल्यामुळे ते आणि मी वेगळे नाही, असं जर मला कळालं, तर मी किती मोठ्या आनंदाशी एकरूप होईल, हा विचार मला केला पाहिजे. की त्या मोठ्या आनंदाशी या शब्दाचा अर्थ, की त्याच्या पुढे त्या आनंदाची परिसीमा संपते. त्या ब्रह्मस्वरूपाचा जो आनंद आहे, तिथे मात्र त्या सर्व होणाऱ्या आनंदाची परिसीमा संपते आणि मी खऱ्या आनंदाशी एकरूप होणं, हाच खऱ्या आपल्या अभ्यासाचा विचार आहे. अशा पद्धतीने हे सगळं निर्माण जे झालेलं आहे, ते त्या आनंदाच्या सत्तेवरच निर्माण झालेलं आहे. म्हणून प्रत्येक भूत या जगातलं, भले ते भोगयोनीतलं असू दे, नाहीतर ते म्हणूया मनुष्य योनीतलं असू दे, त्या दोघांनाही सुखाकडे जाण्याची सतत इच्छा आहे. जड अचेतन पदार्थांना अंतःकरण नसल्यामुळे त्यांचा विचार इथे करण्याची काही आवश्यकता नाही. पुढे आता तिसऱ्या श्लोकाचा जो विचार आहे, आनंदापासून आकाशादिकांची निर्मिती आहे. ते तिसरा श्लोक असं सांगतो, ते आनंदापासूनच निर्माण झाले, ते आनंदामध्येच राहते व आनंदातच लीन होते, तेव्हा या आनंदापासून जग वेगळे कसे असणार? पुन्हा कार्यकारण भाव संबंध इथे अध्यारोपित भाषेत आपल्या पुढे आणलेला आहे. अध्यारोप शब्दाचा अर्थ, की मुळात जी गोष्ट नाही ती स्वीकारणे. आता वास्तवात जग नावाची गोष्ट नाही, पण आता काय करायचं? अध्यस्त रूपाने तिचा स्वीकार करायचा. मग अध्यस्ताची निवृत्ती अधिष्ठानमय असते. मग अध्यस्त सर्पाची निवृत्ती काय आहे? अधिष्ठान रूप रज्जू उपहित चैतन्यमय आहे. असे विचार जर आपले पक्के असतील, तर मग प्रत्येक ठिकाणी आपण त्या कोणताही जड अचेतन पदार्थ, हे फार वाक्य महत्वाचं आहे, की तो कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान ठरू शकत नाही. म्हणून अधिष्ठान हे जर का या जगातला पदार्थ असेल, उदाहरणार्थ शुक्ती रजताच्या दृष्टांतातलं शुक्ती. आता शुक्ती हे रजताचं, कल्पित रजताचं अधिष्ठान आहे, पण तिथे ते जड अचेतन पदार्थाचा
रूल आपण लावायचा आणि शुक्ती उपहित चैतन्य म्हणायला शिकायचं, म्हणजे माझी नजर ती चैतन्याकडे निघून जाते. अशा पद्धतीने जर विचार केला तर ते जग आनंदापासूनच निर्माण झालंय, आनंदावरच जगतं आणि आनंदातच विलीन होतं, हा त्यातला भाग आहे. म्हणजे आनंद आणि ब्रह्म या दोन गोष्टी वेगळ्या नाहीयेत. आणि त्या दोन गोष्टी जर वेगळ्या नसतील तर मग काय आहे, ब्रह्म इज इक्वल टू आनंद रूपता आणि आनंद रूपता म्हणजेच ब्रह्मरूपता. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ही आकाशादी कार्य आहे, चार महाभूत आहेत उरलेली, ती म्हणूया ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर ब्रह्मापासूनच निर्मित होतात. आता हा कल्पित रूपाने केलेला ब्रह्मस्वरूपावर कारणाचा आरोप आहे. कार्य दिसतं आपल्याला आकाश निमित्ताने, कार्य दिसतं, मग कार्याचं कारण असावं लागतं, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला या जगातली कार्यकारण भाव संबंध रूप आहे हे लक्षात येतं. की आज माझा जन्म झालेला आहे, त्याचं कारणच काय आहे, की वासना शिल्लक आहे, म्हणजेच अविद्या नावाची गोष्ट शिल्लक आहे. मग आता त्या अविद्येची निवृत्ती हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. अद्वैतानंदात जायचंय म्हणजे नक्की काय करायचंय, तर त्या माझ्या खऱ्या स्वरूपाशी मला एकरूप व्हायचंय आणि एकरूप झालो असता पुन्हा जन्म मरणाचा फेरा चुकविला. पण केव्हा, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आता श्री दत्त आणि पुन्हा आनंदरूप ब्रह्म या दोन गोष्टी वेगळ्याच नाही. मनाची जी काय भाषा आहे की त्या मनाला शांत करायचं, म्हणजेच पुन्हा मनातलं जे कल्पित द्वैत आहे, द्वंद्व आहे, शरीर सत्य का मी आनंदरूप असलेला आत्मा सत्य, आता हे द्वंद्व आहे. आता त्या द्वंद्वातनं सुटका होणं, मितूपणाची झाली वळवणं, द्वंद्व येते. ते मी आणि तू असं एक द्वंद्व आहे, ते जगाच्या निमित्ताने. मग त्या द्वंद्वात्म निर्माण आपल्याला निवृत्ती करून घेणं हाच खरा आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. म्हणून हे सगळं आनंदातच, त्या ब्रह्मसूत्रातलं सूत्रच एक आनंदमयात म्हणून एक सूत्र आहे आणि त्या आनंदाच्या सत्तेवरच जगत निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने ते लीन होतं. तेव्हा हे जग आनंदापासून वेगळं कसं असणार, म्हणजे तेच काय आहे, त्या जगतामध्येही तो आनंद आहे. मग तो आनंद गोळा करता करता एक दिवस त्या मूळ स्त्रोताला आपल्याला हात घातला पाहिजे, म्हणजे अविद्या निवृत्ती करून मी त्या आनंदाशी एकरूप झालं पाहिजे. हाच खरा या अद्वैतानंद प्रकरणाचा विषय आहे. पुढे चौथा श्लोक असं सांगतोय, आनंद हे आकाशादी कार्याचे उपादान कारण आहे. कुंभाराने तयार केलेला घट कुंभारापासून वेगळा असतो तसे येथे नाही, कारण घटाचे जसे माती हे उपादान आहे तसे आनंद हे जगाचे उपादान कारण आहे, कुंभाराप्रमाणे निमित्त कारण नाही. आता कारणाचा विचार करताना निमित्त कारण आणि उपादान कारण असे दोन शब्द येतात. उपादान कारण म्हणजे कार्यामध्ये कारणाचा समावेश असणे. उदाहरणार्थ घट हे कार्य आहे आणि माती हे त्याचं उपादान कारण आहे. मग माती घटामध्ये समाविष्ट असते म्हणून माती हे घटाचं निर्मितीला तेही कारण आहे. नंतर ती काठी आहे चाक फिरवण्यासाठी असणारी, तीही आहेत. पण हे दोघं जड अचेतन आहे. ते चाक लाकडाचं बनलेलं आहे म्हणून ते जड अचेतन आहे. काठी कशी आहे, ती लाकडाची आहे, जड अचेतन आहे म्हणून ते जड अचेतन निमित्त आहे. अशा पद्धतीने त्या निमित्त उपादानामध्ये काही चेतन उपादान आहेत, तर कुंभार चेतन निमित्त कारण आहे. मग आता पुन्हा काय आहे, जेव्हा काठीचा आणि त्या चक्राचा उल्लेख होतो तेव्हा ते पुन्हा निमित्त कारण ठरतं, पण ते निमित्त अचेतन अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून इथे काय आहे, हे कार्यकारण भाव संबंध आहेत ना, हे लक्षात घेतले पाहिजे, की जेव्हा कारण कार्यामध्ये समाविष्ट असतं तेव्हा मात्र त्याला उपादान कारण असं म्हणतात. मग आता कुंभाराचं उदाहरण देऊन आपण सगळं पाहिलं, पण आता हे जे ब्रह्म आहे ते आपल्या जगताचं उपादान कारण आहे आणि निमित्तही कारण आहे. तो एक वेगळा विचार आहे निमित्त कारणाचा. सध्या आपण एकच विचार करूया, की या नामरूपात्मक जगताला अस्तित्व आहे. या रूपात्मक जगताचं मला भान होतं आणि या नामरूपात्मक जगतामध्ये मी आनंद शोधतो. याचा अर्थ कारण हा विचार आपल्याला करावा लागेल आणि ते जगत ब्रह्मस्वरूपापासून निर्माण झालेलं आहे, अशी एक आपल्याला संगती लावता येते आणि त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत आपल्याला जायचा प्रवास पूर्ण करता येतो. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे, की जेव्हा कारण जर का ब्रह्म आहे, वास्तवात कार्यकारणातीत असलेलं ब्रह्म जेव्हा कारण ठरतं तेव्हा तो त्याच्यावर केलेला आरोप असतो. हा भाव आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, की कार्य जर कारणापासून भिन्न ठरलं तर वेगळी गोष्ट आहे, पण तसं नाहीये. त्याने हे जग निर्माण केलं आणि तो त्या
आकाराचा झाला. वास्तवात ईश्वर माया नावाचं तत्व त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो इज इक्वल टू ब्रह्मच आहे. पण काय झालं, ब्रह्मस्वरूपाला त्या जगताचं कारणपद देता येईना. कारण ते कसं आहे, एकमेव अद्वितीय आहे. मग एक ईश्वराची निर्मिती केली आणि मग त्यांनी हे जग निर्माण केलं. तो ते जग निर्माण करताना तो त्या आकाराचा झाला. अशा पद्धतीने नामरूपात्मक जगताच्या आधी ईश्वर अस्तिभाती प्रियरूप आणि त्याला अधिष्ठान रूप असलेलं ब्रह्म, असा एक आपण तीनचा विचार करू शकतो. पण एकूण पाहायला गेलं तर या ईश्वराचं कारणही ब्रह्मच आहे आणि या जगताचं कारणही पुन्हा अल्टिमेटली ब्रह्मच आहे. हा जर विचार केला तर काय झालं, या जगाचं उपादान कारण सुद्धा आनंद रूप ब्रह्मच आहे. म्हणून इथे आपल्याला प्रत्येक जगातली व्यक्ती किंवा भोगजनीतली सगळे प्राणी हे कायम आनंदाकडे जाण्यासाठीच विचार करत असतात. एवढा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे विचार. आणि आपण सतत त्या निरपेक्ष आनंदाकडे, या त्या ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा त्यातला एक 4थ्या श्लोकाच्या विचारातला भाग आहे. म्हणून 5वा जो श्लोक आहे तो आपल्याला असं सांगतो, घटाचे टिकून राहणे, घटाचा लय कुंभारमय नसतो, त्याचे असणे व त्याचा लय मातीरूप असतो. त्याप्रमाणे श्रुतीनुसार आनंद हे जगाच्या स्थिती व लयाचे उपादान कारण आहे. आता घटाचा लय हा विषय आहे आणि घटाचा लय कुंभार रूप नसतो, म्हणजे घट कुंभारापेक्षा वेगळा आहे. पण त्या घटाचा लय मातीरूप असतो. समजा कच्चा घट आहे असं समजूया, कारण भाजलेला घट मातीरूप होण्यासाठी जरा कालांतराने होतो, पण तो मातीरूप होतोच, हा त्यातला भाव आहे. तसंच काही या जगासंदर्भातल्या विचाराची गोष्ट आहे. त्या घटाची स्थिती आहे तशीच या जगाची स्थिती आहे, माझ्या शरीराची स्थिती आहे. मग आता स्थिती आहे ती सुद्धा कशाच्या स्थिती याच्यावर अवलंबून, म्हणजे अधिष्ठान काय आहे, त्या स्थितीचंही अधिष्ठान ते ब्रह्मस्वरूपच आहे. आणि त्या पुन्हा जन्म होणं हे सुद्धा त्याचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूपच आहे आणि त्याचा लय सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे आनंदा ठिकाणीच आहे. म्हणजे इथे काय आहे की तो घट जसा मातीरूप होऊन जातो तसाच मी सुद्धा ब्रह्मरूपच आहे. पण काय झालं, अज्ञानामुळे मी शरीर, मी देह, मी कर्ता, मी भोगता असं म्हणायला लागलो आणि त्यामुळे मला या सगळ्या पदव्या, म्हणजे जीव नावाची पदवी मिळाली. मग त्यात वाच्यार्थाने असलेला जीव, सत्यत्व देणारा जीव, अशा मला पदव्या मिळाल्या आणि त्यातून मग तुझी या वियोगे जीवत्व आले. हे समर्थांचं म्हणणं आहे की तुझा आणि माझा वियोग झाला. आत्मस्वरूपाला बोललेली भाषा आहे. वास्तविक आत्मस्वरूपाला काही ऐकू येत नाही, पण ते मला ऐकू येतं की माझा आणि माझ्या स्वरूपाचा वियोग झाला म्हणून मी आनंदापासून दूर झालो. तरी सुद्धा माझी सतत जी काय प्रवृत्ती आहे ती आनंदाकडे जाण्याची. आणि असं जर का असेल तर मला सुद्धा त्या आनंदाचा विचारच केला पाहिजे. आणि जर का माझी स्थिती सतत आनंदाकडे जाण्याची असेल तर याचा अर्थ मला उपादान कारणच शोधायचंय. म्हणजे मला या शरीराचं पुन्हा उपादान कारण काय आहे ते शोधायला गेलं की पुन्हा ते कुठे जातं, ते आनंदरूप ब्रह्मापर्यंत जातं. कारण या अध्यस्त शरीराची निवृत्ती, मिथ्या विचाराचा विचार केला, शरीर मिथ्या आहे असं ठरवलं तर शरीर नावाची गोष्ट असून नसल्यासारखी होते. मग जे आहे तेच राहतं. आता वास्तवात काय आहे, वास्तवात ब्रह्मच सर्व ठिकाणी भरलेलं आहे. एक एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, असं समर्थांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये कधीही विकार झालेला नाही, पण जणू काही हा एक शरीर नावाचा विकार झाला, जग नावाचा विकार झाला, तरी ब्रह्मस्वरूपामध्ये काहीही फरक पडत नाही. न खोमता जो बहु जव जव होये, तव तव काहीच न होय. काहीच न होणी आहे अवघाचीच. जो आहे, जो म्हणजे स्वरूप, ते मात्र काहीच न होता जसं असायचं तसंच आहे, पटत नाही. म्हणून पुन्हा बहु जव जव होये अध्यारोपाची भाषा आहे. बहु झाल्यासारखं वाटतं असा तो विचार आहे. तो या जगाचा विचार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेवर होतात ते ब्रह्म मी आहे, असा सतत विचार मला करण्याचा भाग आहे. आता या उपादानाचे प्रकार किती, उपादान कारणाचे विवर्ती, तो 6व्या श्लोकाचा विचार आहे. विवर्ती, परिणामी व आरंभक असे कारणाचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्यातील शेवटचे 2 प्रकार अंशरहित व आनंदाच्या उपादान कारणाच्या बाबतीत संभवत नाहीत. आता परिणाम आणि विवर्त हे 2 संभवत नाहीत, कारण ते पुन्हा पूर्व पक्षाचे आहेत, परिणामवादी आहेत काही, पुन्हा आरंभवादी आहेत. ते सोडून द्यायचे. आपला विवर्तवाद मात्र हा आपल्या उत्तर पक्षाचा आहे. आणि विवर्तवाद हा काय आहे तर मूळ स्वरूपामध्ये बदल न होता विपरीत रूपाने भासणे, त्याला विवर्त असं म्हणतात. आता मूळ स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप. आता ब्रह्मस्वरूपामध्ये काहीही बदल न होता
विपरीत रूपाने, म्हणजे जग नावाची गोष्ट भासायला लागली. आता भासायला लागली तर ती सत्य आहे का मिथ्या आहे, हे विचार आपल्या दृष्टीने महत्वाचे. जग मिथ्या ठरलं तर अधिष्ठानाची नजर येते, आणि जग सत्य ठरलं तर मग पुन्हा काय आहे, मी त्या सुखदुःखाच्या कात्रीत सापडतो. त्यातून जर मला सुटायचं असेल तर विवर्तवादामध्ये मात्र काय आहे, मूळ स्वरूपामध्ये बदल न होता सोने सोनेपणा होणे, न येताची झाले लेणे. 65चा अभ्यास आहे की त्या विवर्तामध्ये काय आहे, लेणं हे विवर्तवादाचं उदाहरण आहे. पण सोनं नावाची, अधिष्ठान नावाची गोष्ट आहे, त्या सोन्यामध्ये काहीही बदल न होता आपल्याला जग काय आलं, भासायला लागलं. जेवी नाममात्र लुगडे, येरवी सुतची उघडे. हे लक्षात घ्या की वास्तवात आपण लुगडं म्हणून व्यवहार करतो, कापड म्हणून व्यवहार करतो, वास्तवात सूत उघडं असतं. मी परिधान काय केलंय, मी म्हणतो मी शर्ट घातला, पण पुढे काय आहे, तो शर्ट कशाचा आहे असं जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तो सुताचा शर्ट आहे, म्हणजे एरवी सुताची उघडे. अशा पद्धतीने आपल्याला विचार जर केले तर ते आनंदाकडे मला घेऊन जातात. म्हणून विवर्तवाद म्हणजेच अध्यस्त, विवर्त म्हणजेच अध्यस्त, हा तेवढा विचार करायचा आहे. म्हणून इथे विवर्तवादामध्ये काय आहे, मूळ स्वरूपामध्ये बदल झालेला नाही, पण अन्यथा रूप आहे. मूळ स्वरूपामध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये कुठलाही बदल न होता ब्रह्मस्वरूप जसंच्या तसंच राहतं, आणि या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर हा अध्यस्त रूपाने म्हणजे विवर्त रूपाने जग नावाची गोष्ट भासायला लागते. आता इथे अध्यस्ताची निवृत्ती अधिष्ठानमय असते. हे विचार जर आपल्याला पक्के लक्षात आले तर मग या अध्यस्त पदार्थांना मिथ्या ठरवायचं आणि अधिष्ठान रूप ब्रह्माशी एकरूप व्हायचं. म्हणजे अध्यस्त सर्पाची निवृत्ती, पुन्हा अधिष्ठान रूप म्हणजेच रज्जू चैतन्य रूप आहे, असा विचार सतत करायचा. आणि असा विचार केला तर माझी दृष्टी आनंदाची होऊ शकते. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. पुढे आता परिणामवादी आहेत. परिणामवादीमध्ये काय आहे, आता त्याला उदाहरण दिले दुधाचं दही होणे. आता दुधाचं दही होताना तो मूळ जे आहे, दूध नावाचा जो पदार्थ आहे, त्याचं मात्र रूपांतरण या दह्यामध्ये होतं. गुण आहेत त्या परिणामवादामध्ये, त्या दह्यामध्ये दुधाचे गुण आहेत, पण दही नावाची गोष्ट जी आहे म्हणजे अधिष्ठान रूपाने असलेली, ती मात्र पूर्णपणे बिघडून गेलेली आहे. अशा पद्धतीने काय आहे, परिणामवादामध्ये अन्यथा रूप आहे, पण मात्र मूळ जे काय आहे त्या मुळामध्ये फरक पडलेला आहे. आणि मुळामध्ये जेव्हा फरक पडलेला असतो तेव्हा मात्र अधिष्ठानाची हानी झालेली असते. विवर्तवादामध्ये अधिष्ठानाची हानी नाहीये. अधिष्ठानाची हानी न होता जगत विवर्त रूपाने, अध्यस्त रूपाने भासायला लागलं. पण परिणामवादामध्ये अधिष्ठानाची हानी होते, आणि अधिष्ठानाची जिथे हानी होते तिथे मात्र सगळा व्यवहार बिघडलेला असतो. आणि मग असा जर व्यवहार बिघडलेला असेल तर मग आपल्याला हे जो परिणामवाद आहे तो जगाच्या निर्मितीच्या बाबतीत आपल्याला स्वीकारता येत नाही. तसाच आरंभक वाद आहे. या उपादान कारणांचे मग पुन्हा विवर्त उपादान, आरंभक उपादान, परिणामी उपादान. आता इथे मूळ स्वरूपामध्ये बदल न होता जेव्हा भाषा बोलली जाते त्यावेळी ब्रह्मस्वरूप इंटॅक्ट आहे. पण जेव्हा परिणामवादाचा विचार येतो तेव्हा अधिष्ठानामध्ये बदल झालेला आहे. म्हणजेच आता अन्यथा रूप जरी दोन्ही ठिकाणी सारखं असलं तरी पुन्हा काय आहे, बदल झालेला आहे ना. बदल झाला तिथे तो वाद संपला. म्हणजे अद्वैत चिंतनाच्या दृष्टीने त्या वादाची महती संपली, तो वाद स्वीकारणीय होत नाही. म्हणून परिणामवाद स्वीकारणीय नाहीये अद्वैत चिंतन करणाऱ्याला. आणि आरंभक उपादानामध्ये सावयव साकारतेचा विचार आहे. बीजापासून वृक्षाची निर्मिती होते, त्यावेळी आरंभक उपादानाचा विचार काय झाला, तिथेही अधिष्ठानाची हानी, की बीजापासून जे काय वृक्षाची निर्मिती होते त्यावेळी त्या बीजामध्ये वृक्षाची सगळी काय पानं फुलं आहेत हे सगळं मान्य, पण पुन्हा त्या मूळ बीजाची हानी होते ना, त्याचं काय करायचं, मूळ बीजाचा नाश होतो. मग अध्यस्थाचा, अधिष्ठानाचा नाश झाला, याला काय अर्थ उरला. म्हणून इथे काय आहे, एक जगाचं जेव्हा कारण शोधायची वेळ येते तेव्हा ते विवर्त उपादान हीच थेरी आपल्याला स्वीकारावी लागते, आणि त्याची संगती नीट लागते. आणि संगती नीट लागली की मग अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. मग अध्यस्त काय आहे, जगत आहे, शरीर आहे, आणि त्याचं अधिष्ठान काय आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे, आणि तेच मी आहे. अशा पद्धतीने एक लॉजिकल थिंकिंग जे आहे ते आपण छान अद्वैत शास्त्रांनी मांडलंय. मग हे नैयायिक वगैरे जे काय आहे, शून्यवादी वगैरे, त्यांना रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय काही पर्याय नाही. पुढे 7व्या श्लोकाचा जो विचार आहे तो आपल्याला करणीय. तो आरंभवाद्याचं मत मांडतोय, पण आपल्याला ते स्वीकारायचं नाही. आरंभवादी परस्पराहून भिन्न असलेल्या पदार्थांची उत्पत्ती होते असे म्हणतात. उदाहरणार्थ
अर्थात तंतूपासून कापड तयार होते, कारण तंतू व कापड हे स्पष्टपणे वेगळे आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे तंतू सावयव साकार आहे, कापड सावयव साकार आहे आणि या दोन भिन्न पदार्थातनं या पदार्थांची निर्मिती झाली. एक आडवा धागा, एक उभा धागा. पण मुख्य मुद्दा काय आहे, की त्या कापडाचा आरंभ या तंतूपासून होतो, म्हणून तंतू उपादान कारण आहे. पण पुन्हा काय आहे, अध्यस्त अधिष्ठानाची भाषा जेव्हा तयार होते, त्यावेळी मात्र यांची गडबड होऊन जाते. कापड आणि तंतूचा विचार करताना ते तंतू जे आहेत, ते आपल्याला तंतुपहित चैतन्याचा विचार सांगणारे आहेत, हे नाही त्यांना लक्षात येत. त्यांचं अधिष्ठान नावाचं तंतू जो आहे, ते कापडाबरोबर नष्ट होऊन जातं. म्हणजे इथे काय आहे, की या जगाचा आरंभ कसा आहे, त्या आनंदापासून होतो. पण आनंद कसा आहे? पुन्हा आनंद हा आत्म्याचा गुण आहे, असंही मानणारे ते आहेत. आता गुण हा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी तो गुण हा पदार्थाला धरून असतो. उदाहरणार्थ बर्फ आणि गारवा. गारवा हा त्याचा गुण धरला, तर आपल्याला गारवा नावाचा गुण वेगळेपणाने स्पष्ट दिसतो. तसा आनंद मात्र वेगळेपणाने होताना कळत नाही. तो एकमेव अद्वितीयाचा आनंद असतो. म्हणून इथे कापड आणि यांची उदाहरणं दिली ती ठीक आहेत, पण पुन्हा जेव्हा जग आणि ब्रह्मस्वरूपाचं उदाहरण द्यायची वेळ येते, ब्रह्मस्वरूप निरवयव निराकार आणि हे जग भासणारं सावयव साकार, दोघांचा संबंध येणार कसा? मग कल्पित संबंध, पुन्हा अध्यस्त संबंध, अध्यस्त अधिष्ठानाची भाषा, हे जास्त योग्य आहे. पण आता काय बोलणार, इथे आलंय तर आरंभवादाचा विचार आपल्याला करावा लागेल. मग आता परिणाम उपादानामध्ये एकाच पदार्थाचा दुसरा पदार्थ या अवस्थेत बदल होणे हाच परिणाम होय. जसे दुधाचे दही, मातीचा घट व सोन्याचा दागिना. अशा पद्धतीने त्यांनी परिणामाचा विचार केलेला आहे. आणि परिणामाचा विचार करताना मूळ स्वरूपामध्ये बदल होऊन हा त्यातला भाग आहे. सोन्याच्या दागिन्याच्या दृष्टांतावर कदाचित तुम्ही आक्षेप घ्याल, म्हणून मी तो बोलत नाही जास्त. पण मातीचा घट अशा पद्धतीने विचार करता येईल. आणि मग जेव्हा आपण नवीन निर्मिती होते, त्यावेळी मूळ स्वरूपामध्ये बदल होतो. हा या परिणामवाद्यांचा विचार आहे. पुढे या विवर्त उपादानाचा विचार जो आहे, तो आपल्या दृष्टीने 9व्या श्लोकात आलेला आहे. तो महत्वाचा आहे, की दोरीच्या रूपाने असलेल्या पदार्थाचा सर्प रूपाने भास होणे याला विवर्त असे म्हणतात. अंशरहित पदार्थावर ही हा होतो. आकाशाचा तळ मलिन किंवा निळा भासतो त्याप्रमाणे. आता रज्जू आणि रज्जूवर जेव्हा दोरी रज्जूपहित चैतन्यावर सर्पाचा भास होतो, तेव्हा आपण त्याच्यावर म्हणूया की दोरी पण सावयव साकार आहे आणि रज्जू पण सर्प पण सावयव साकार आहे, कल्पित रूपाने भासणारा, आणि तो पूर्वी कधीतरी पाहिलेला असतो. अशा पद्धतीने सत्य स्वरूपाचा माझ्यावर एक संस्कार असतो, त्याला सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असं म्हणतात. आणि त्या सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारामुळे मला त्या सावयव साकार दोरीवर त्या सर्पाचा अभ्यास होतो. मग पुढे त्याला थोडंसं ऑब्जेक्शन लावतात आणि मग म्हणतात, चित्रातला सर्प पाहिल्यावरही तुला अभ्यास होतो काय? तर तो म्हणतो, हो, त्या सर्पाचं वाचलेलं असतं विवेचन, की हा सर्प फार विषारी आहे वगैरे. अशा पद्धतीने मग त्या चित्रातील सर्पाचा विचार केला तरी सुद्धा मला अभ्यास होऊ शकतो, म्हणजे दोरीवर सर्पाचा. अशा पद्धतीने मग एक तडजोडीची भाषा, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अशा पद्धतीने बोलली गेलेली आहे. आणि मग खरी भाषा जी आहे ती मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे. वास्तवात तो सर्प सत्य आहे काय? वास्तवात तो सर्प सत्य नाहीये, कारण तो प्रतिती मात्र सत्तावान आहे. जोपर्यंत भासतो तोपर्यंतच त्याचं अस्तित्व असतं. आणि मग जेव्हा मला त्याच्यावर विजेचा प्रकाश मी टाकतो, तेव्हा मला असं लक्षात येतं, ही तर केवळ दोरी आहे. पण पुन्हा जडाचेतन पदार्थाचा तो कायदा लागतो आणि मग आपल्याला दोरी उपहित चैतन्याच्या सत्तेवर सर्पाभास होतो. म्हणजे इथे काय आहे, की विवर्त रूपाने जेव्हा एखादी गोष्ट भासते, त्यावेळी त्या मूळ स्वरूपामध्ये काही बदल झालेला नसतो. म्हणजे त्या दोरीमध्ये काहीही बदल झालेला नाही, पण विपरीत रूपाने ती मला भासायला लागते. अशा पद्धतीने मांडलेला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, की त्या मंद अंधकारामध्ये, म्हणजे पुन्हा अज्ञानामध्ये मला या जगताचा भ्रम होणं शक्य आहे. पण त्या जगताचं अधिष्ठान मात्र अंशरहित आहे, म्हणजे त्याचे कुठलेही अंश नाहीत. असं जे काय अंशांशी भाव संबंध नाही कुठेही, असं जे काय ब्रह्मस्वरूप आहे अधिष्ठान रूपाने भासणारं, त्याच्या सत्तेवर मात्र आपल्याला या
अध्यस्त जगताचा आभास होतो. मग त्या निरवयव निराकार असलेल्या ब्रह्मस्वरूपावर या जगताचा आभास कसा होतो, असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते, तेव्हा मग त्या आकाशाच्या निळाईचा विचार मांडला जातो, की आकाश मला निळं दिसतं. आकाश म्हणजे पोकळी. वास्तवात पोकळीला कुठलाही रंग नाही, तरी सुद्धा मला निळी दिसते. म्हणजे याचा अर्थ निळा रंग हा भासमान आहे. त्याप्रमाणे अध्यास घडण्यासाठी म्हणजे विवर्त भासण्यासाठी कुठलाही तसा संबंध नाही. कुठल्याही पद्धतीने आपल्याला अध्यास होऊ शकतो. म्हणजे इथे मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच अध्यासास कारणीभूत आहे. हा आपल्याला एवढा विचार कळाला तर आपण आपल्या आनंदाकडे जाण्याचा विचार करू शकतो. कारण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार होऊन सुद्धा सत्यत्व दृष्टी म्हणजे त्या जगाप्रती असलेली जात नाही. म्हणजेच मला ब्रह्मदृष्टी येत नाही, अधिष्ठान दृष्टी येत नाही. तसंच सजातीय हा केवळ तात्पुरता तडजोडीचा विचार आहे. व मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारानेच मला माझ्या आनंदाकडे जाता येतं, हा खऱ्या आपल्या अभ्यासाचा विचार आहे. त्याप्रमाणे 10वा श्लोक असं सांगतो, अवयवरहित पदार्थांवरही विवर्त होणे शक्य असल्याने अंश किंवा अवयवरहित आनंदावर कल्पित जग भासते असे मानावे. जादूगाराची जशी शक्ती असते तशी ईश्वराची मायाशक्ती विवर्ताची कल्पना करते. अशा पद्धतीने अवयवरहित पदार्थांवर जसा निळाईचा अध्यास होतो म्हणजे त्या आकाशावर, तसंच या अंशरहित अवयवरहित असलेल्या ब्रह्मस्वरूपावर या जगताचा अध्यास होऊ शकतो. एवढं जर का आपल्या लक्षात आलं तर मग अध्यस्ताची निवृत्ती अधिष्ठानमय असते. म्हणजे मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था मी तयार करू शकतो. आपल्याला काय करायचंय, हे जग नुसतं अध्यस्त ठरवायचं नाहीये. त्यातून मला माझ्या अविद्येची निवृत्ती करून मी माझ्या आनंदाकडे निघून जायचंय, हा खऱ्या अभ्यासाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, अन्यथा रूप हा एक त्या विवर्तवादाचं एक लक्षण आहे, की पूर्व अवस्थानाम परित्यज्य म्हणजे पूर्व अवस्थेमध्ये बदल न होता विपरीत रूपाने वाचणे म्हणजे अन्यथा रूपाने वाचणे हे विवर्ताचं लक्षण आहे. म्हणून इथे जादूगारची शक्ती जशी असते त्याप्रमाणे तो त्याची शक्ती वापरतो आणि हे करतो. हा ईश्वर नावाचं तत्व तर जादूगाराचं काय आहे, पुन्हा वडील आहे. म्हणजे याचा अर्थ सगळी जादू त्याच्यापासूनच तयार झालेली आहे. त्यांनी जग निर्माण केलं, हीच जादू आहे. अशा पद्धतीने त्याची जादू आहे. माया नावाची शक्ती ते सगळं कार्य करते. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. शक्ती त्याच्या स्वाधीन आहे. पण याचा अर्थ काय आहे, शक्ती ही त्या ईश्वराची आहे. ती सगळ्या या गोष्टी घडवून आणते. एवढं मात्र आपल्याला कळालं म्हणजे आपलं काम झालेलं आहे. पुढे 11वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, ज्याची शक्ती असते त्याच्याहून ती वेगळी नसते, कारण तसा अनुभव नाही. तिच्या प्रभावात अडथळा येतो, त्या अर्थी ती त्याच्याशी एकरूपही नाही. शक्ती नाही म्हणावे तर अडथळा कोणाला येतो. म्हणून इथे वेगळ्या मायेचा स्वीकार केल्यास अद्वैत कसे राहील या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. वास्तवात त्या अद्वैताचा आणि त्या मायेचा काही संबंध आलेला नाही. पण तरी काय आहे, ते मायावसे भासे असं समर्थांनी लिहिलेलं आहे. म्हणून हे कसं, ती शक्ती आणि शक्तिमान या दोघांचा विचार केला तर इथे उदाहरणही दिलंय, की एखादा पैलवान आहे आणि त्याच्याकडे शक्ती आहे आणि ती शक्ती त्याच्याकडे अफाट असते म्हणून तो कुस्त्या खेळतो आणि त्या जिंकतो सुद्धा. पण त्याच वेळी त्याला एखादा आजार झाला तर त्याची शक्ती कमी होते आणि तिथे तो कुस्त्याही करू शकत नाही, केली तर तो हारतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, शक्ती ही आहे पण आणि पुन्हा शक्ती कमी जास्त पण आहे, अशा पद्धतीने आहे. म्हणजे त्या मायेची शक्तीच अशी आहे, नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाश येते संवित्ती जगदाकारी. आता ही मायेची शक्ती तरी तिच्याकडे आली कुठनं, पुन्हा ती स्वरूपाकडनंच आली. नाही ते चित्र दाविती हा मायेचा खेळ आहे. म्हणजे हा मायेच्या खेळामध्ये हे चित्र दाखवण्याचं काम ही शक्ती, माया नावाची शक्ती करत असते. वास्तवात त्या शक्तीमध्ये अडथळा आलाय का, अशा पद्धतीने कल्पित रूपाने अडथळा आलाय असं म्हणावं लागतं आणि वास्तवात अडथळा नसतोय असंही म्हणावं लागतं. म्हणून इथे काय आहे, ती माया नावाची शक्ती काय आहे, ती सतत स्वरूपाशी एकरूप आहे, एकरूप नाही, अशा पद्धतीने बोलता येतं. जेव्हा ती सत्यत्व दृष्टीने आपली दृष्टी या जगताकडे पाहते तेव्हा माया नावाची शक्ती जी आहे ती आपल्यावर हा सत्यत्वाचा भ्रम निर्माण करते आणि ती जगत विपरीत रूपाने भासवते. पण तीच मायेची शक्ती मला हे जग मिथ्या आहे असं सांगते आणि त्या निमित्ताने मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे, ती शक्ती कशी आहे, ती त्याच्यापासून वेगळी आहे
पण मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन पाहायला गेलो या मायेच्या शक्तीकडे, तर माया नावाची शक्तीच नाही, असा आतमध्ये निर्णय होऊन जातो. म्हणजे असे अनेक निर्णय विचार असतात, पण आपल्या अभ्यासासाठी काही निर्णय म्हणजे मिथ्या निर्णय हा सर्वात महत्वाचा आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढे 12वा श्लोक जो आहे, अतिंद्रिय मायेला येणारा अडथळा कसा जाणावा? शक्तीचे कार्यावरून अनुमान करता येते. योग्य ते कार्य झालेच नाही, तर अडथळा आल्याचे समजते. जळणाऱ्या अग्नीमुळे दाह होत नसेल, तर मंत्रादी प्रतिबंध आहे असे लक्षात येते. आता शक्तीचं कार्य ते घडणाऱ्या कार्यावरनं लक्षात येतं. कार्य जर सुरळीत घडलं, तर ते शक्तीचं कार्य बरोबर चाललंय असं म्हणतो. पण त्याच्यामध्ये अडथळा आला, की मग मात्र काय आहे, त्या शक्तीचं कार्य तिथे जणू काही थांबल्यासारखं आपल्याला लक्षात येतं. उदाहरणार्थ, पुन्हा अग्नीचं स्वरूप जे आहे ते दाह करणं असं आहे. पण आपल्या हातात जर तो मणी असेल, म्हणजे कुठला तो दाह थांबवणारा मणी असेल, तर आपल्याला अग्नीचा दाह हा सहन होतो. म्हणजे त्याचा दाह आपल्याला काही त्रास देऊ शकत नाही. म्हणजे अग्नीची शक्ती आपल्या हातात अग्नी असून सुद्धा आपल्याला ती भाजू शकत नाही, हा त्यातला विचार आहे. म्हणून तो मंत्रमणी जो आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, शक्ती ही शक्तिवानापेक्षा स्वतंत्र नसली, तरी ती त्याच्याशी एकरूपही नसते. एवढा विचार आपल्याला लक्षात राहिला, म्हणजे या श्लोकाने आपल्याला काय सांगायचंय ते सांगितलेलं आहे. मुनींना मायाशक्तीचे अस्तित्व समजले हे सांगणारा 13वा श्लोक आहे. मुनींनी सत्वरजादी गुणांनी आवृत्त असलेल्या देवाच्या आत्मशक्तीला जाणले. त्याची ती महान शक्ती क्रिया ज्ञान बल अशा प्रकारची आहे असे श्रुती सांगते. आता या मुलींनाही पत्ता लागेना, कारण जगाचं कारण शोधायचं होतं, नक्की शक्ती काय काय आहे. आता ती शोधताना मात्र मग ते ध्यानाला बसले. काही शोधायचं असलं तर ध्यानाला बसायचं असतं. ते ध्यानाला बसले आणि त्यांना लक्षात आलं, की जग ज्याच्या सत्तेवर उत्पन्न होतं ते ब्रह्मस्वरूप आहे. जो उत्पन्न करतो त्याला ईश्वर असं म्हणतात. तो पुढच्या श्लोकामध्ये तो विचार येणार आहे. मग आता ती जग उत्पन्न करणारी शक्ती कुठली? तर पुन्हा सत्व, रज, तम या 3 गुणांचे विचार आहे. आणि अशा पद्धतीने त्या तमोगुणातनं ह्या जगाचा म्हणूया क्षोभ झाला आणि ते जग निर्मिती झाली. अशा पद्धतीने हे रजोगुणाची क्रिया, सत्वाचे ज्ञान व तमाचे बल असे आत्मशक्तीचे 3 प्रकार सांगितलेत. आता पुन्हा त्या आत्मशक्तीचे म्हणजेच पुन्हा अध्यारोप नावाची गोष्ट आली. आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्या आत्मस्वरूपाला शक्ती नावाची गोष्ट कशी धरायची? तर ते आता कल्पित रूपाने हा विचार मांडलेला आहे. आणि मग हे सगळं जर का असेल, त्रिगुणात्मक जग आहे, मग त्रिगुणात्मक जग आहे, तर मग तो ईश्वरही त्रिगुणात्मक आहे, पण 3 गुण त्याच्या स्वाधीन आहेत. मी मात्र अल्पज्ञ असल्यामुळे गुणांच्या स्वाधीन आहे. म्हणून गुणांत सुटका करायची असेल तर सत्वगुणे भगवत भक्ती, हे सगळे विचार आपल्याला अभ्यासाकडे घेऊन जाणारे असतात आणि ते मला करावे लागतात. ते ईश्वराला करण्याची गरज नसते, कारण माया त्याच्या स्वाधीन असते. पुढे आता 14वा जो श्लोक आहे तो उपनिषद व वशिष्ठ यांचे मत सांगणारा आहे. परब्रह्म सर्व शक्तिमान आहे असे वेद सांगतात. वशिष्ठ मुनी हेच सांगतात, सर्व शक्ती हे ब्रह्माचे तटस्थ लक्षण असून नित्य परिपूर्ण अद्वितीय हे त्याचे स्वरूप लक्षण आहे. पुन्हा आता तटस्थ लक्षण, ज्या लक्षणात जे लक्षण कधी असतं कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. जग नावाची गोष्ट समोर आली की ईश्वर नावाचं तत्व आपल्याला गृहीत धरावं लागतं, कारण परब्रह्म पुन्हा जग निर्माण करू शकत नाही. म्हणून ईश्वर हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण ठरतं. आणि पुन्हा एकमेव अद्वितीय इथे 3 दिलेत, परिपूर्ण, नित्य, अद्वितीय असे जे सांगितलेत, हे 3 जे काय लक्षणं आहेत ती स्वरूप लक्षणं आहेत. आणि ती स्वरूप लक्षणं ही ब्रह्मस्वरूपाची लक्षणं आहेत. ज्या लक्षणात कधी बदल होत नाही त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. म्हणून आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं लक्षण जे आहे ते नित्य आहे. ते अनित्याच्या व्यावृत्तीसाठी आपल्याला सांगितलंय. वास्तवात त्याला नित्य म्हणणेपणा सुद्धा पटत नाही, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाला पटत नाही, ही त्यातली भूमिका आहे. ब्रह्मस्वरूप हे सोहळ्यातला विचार आहे, शुद्ध हा विचार आहे आणि त्याच्याशी मला एकरूप व्हायचंय, तर या सगळ्या अशुद्धी मला दूर कराव्या लागतील. म्हणून क्रियेचा जेव्हा विचार येतो तेव्हा त्या ईश्वराशी तो संबंध जोडावा लागतो. क्रियावान कोण आहे? तो ईश्वर आहे, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान. आणि सर्व शक्तिमान असल्यामुळे तो सगळ्या क्रिया त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो करतो. हा त्यातल्या आपल्या अभ्यासाचा महत्वाचा विचार आहे. पुढे 15वा जो श्लोक आहे, ब्रह्माच्या शक्तीने विवर्तरूप कार्याचा विकास. त्या ब्रह्माच्या जेव्हा शक्तीने विवर्तरूप कार्याचा विकास होतो त्यावेळी ती शक्ती व्यक्त होते. हे श्रीरामा, तेव्हा ब्रह्माची चित शक्ती देवादिकांच्या शरीरात
प्रगट होते. पुन्हा या मूळ ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं. विवर्त रूपाची भाषा सुरू झाली आणि मग एकोहम बहुश्यामचा विचार झाला आणि मग त्यातून मूळ मायेतनं म्हणजेच पुन्हा अव्यक्तातनं या जगताची निर्मिती झाली आणि त्या जगताच्या निर्मितीपूर्वीमध्ये देवांचं अस्तित्व प्रगट होणं आहे म्हणजे मूळ मायेतनं, हा त्यातला विचार आहे. मग अशा पद्धतीने जगत पहिलं निर्माण होतं म्हणजे माणसाच्या आधी आणि मग माणूस त्याच्यानंतर निर्माण होतो. पण त्याच्या आधी देव हे ब्रह्मा विष्णू महेश निर्माण होतात आणि ते या जगाची निर्मिती करतात. म्हणजे ब्रह्मदेव निर्मिती करतो, विष्णू सांभाळतात, शंकर त्याचा नाश करतात. अशा पद्धतीने ती चित शक्ती देवादिकांच्या शरीरात प्रगट होते आणि मग देव हे सगळं उत्पन्न करतात. हा त्यातला भाग आहे. आता 16वा-17वा जो श्लोक आहे, 6 शक्ती व त्यांचे आधार सांगणारा आहे. एक स्पंदन शक्ती वायू, स्पंदन शक्ती वायू रूपाने आहे. दृढत्व शक्ती दगड रूपाने म्हणजे पृथ्वी तत्वाचा विचार आहे. द्रव्य शक्ती म्हणजे पाण्याचा विचार आहे. दाह शक्ती अग्नीचा, शून्य शक्ती म्हणजे आकाशाचा. आता इथे शून्य शब्दाचा अर्थ शून्यवादाशी काही संबंध नाहीये. शून्य शब्दाचा अर्थ क्रियारहित असा विचार घ्यायचा. नाश शक्ती म्हणजे सर्व नाशिवंत पदार्थ. जसा लहान अंड्यात पुढे सर्प, पुढे मोठा होणारा सर्प असतो, तसेच आत्म्यात जगत असते. हा पुन्हा अध्यारोप आहे. म्हणजेच ते आत्मस्वरूपात लीन झालेलं जगत जेव्हा व्यक्त व्हायचं असतं तेव्हा ते व्यक्त होतं. जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला ग्राउंडवर कुठेही गवत दिसत नाही, पण पावसाळा एक 2-4 पाऊस पडून गेले की आपल्याला हिरवं गवत दिसायला लागतं. तशाच पद्धतीने तो विचार आहे की ते असतं मूळ स्वरूपामध्ये, ते लीन रूपात असतं. तेच पुढे जेव्हा निर्मिती होते जगताची तेव्हा ते निर्मितीमय होऊन जातं. म्हणून ही सगळी चित शक्तीचीच म्हणजे त्या आत्मस्वरूपाची, चित म्हणजे आत्मस्वरूप, त्याचीच ही विविध रूपं आहेत. अशा पद्धतीने वायू सुद्धा काय आहे, पुन्हा वायूचं अस्तित्व कळतं, वायू बरा वाटतो. अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी प्रत्येक या भूताला लागू होतात. म्हणून त्या सर्व शक्ती लीन असतात. जेव्हा हे जगत व्यक्त स्वरूपात नसतं तेव्हा व्यक्त स्वरूपात येतं, तेव्हा या पुन्हा आपल्या पुढे येतात. हा 16व्या-17व्या श्लोकाचा विचार आहे. पुढे आत्मस्वरूपात एवढे विश्व कसे सामावते. आता ज्याप्रमाणे लहान बीमध्ये फळे, पाने, फांद्या, फुले, पारंब्या, मुळे इत्यादी सर्व सामावलेला वृक्ष राहतो, त्याप्रमाणे हे सर्व जगत ब्रह्मस्वरूपात राहते. वास्तविक ब्रह्मस्वरूप सर्वात मोठं व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे. त्याच्यामध्ये हे विश्व कसे एवढे सामावून राहते हा प्रश्नच केविलवाणा आहे. पण एखादा विचारतो तेव्हा हे उदाहरण देतात. मग हा केवळ दृष्टांत आहे. इथे आरंभवाद वगैरे काही आपल्याला बोलायचं नाहीये किंवा परिणामवाद वगैरे काही सांगायचा नाहीये. पण आपल्याला हे सांगायचंय की एका बीमध्ये या सर्व गोष्टी सामावलेल्या असतात. तसंच हे आत्मस्वरूपामध्ये ब्रह्म कल्पित रूपाने सामावून ठेवलं जातं. हा पुन्हा केलेला विवर्तवादाचा विचार आहे. आणि मग ते सामावलेलं जगत पुन्हा जेव्हा प्रगट व्हायची वेळ होते तेव्हा ते त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रगट होतं. सर्व शक्ती एकदम प्रगट होत नाहीत असं सांगणारा आता श्लोक आहे, तो 19वा श्लोक आहे. पृथ्वीवरील जमिनीतून उगवणाऱ्या साळी जशा जमीन व ऋतू वेगवेगळ्या यांच्या वेगळेपणानुसार कोठेतरी केव्हा तरी कशा तरी उगवतात, असे शक्तीचे बाबतीत जाणावे. मग आता ते कसं आहे, ते एकदम प्रगट होत नाही. मग शक्ती जशी क्रमाने प्रगट होते तशीच या ईश्वराची शक्ती आधी जगत निर्माण होतं, मग हे सगळे प्राणी निर्माण होतात, त्यांची साधनं जी आहेत ती आधी निर्माण केली जातात. अशा पद्धतीने ही जगताची निर्मिती होते. त्यासाठी या साळींचं उदाहरण दिलेलं आहे की ते वेगवेगळ्या ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. म्हणजे याचा अर्थ क्रमाक्रमाने ते पदार्थ निर्माण होतात. या सगळ्या गोष्टीला ईश्वरी नियोजन असतं आणि ईश्वर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी त्या त्या प्रमाणात जशा त्याला हव्यात त्या पद्धतीने तो निर्माण करतो. हा त्यातला एक महत्वाचा भाव आहे. म्हणजे सगळी शक्ती कोणाची आहे तर त्या मूळ ईश्वराची शक्ती आहे. हा त्यातला विचार करायची गरज आहे. पुन्हा जगाची कल्पना करणाऱ्या मनाची निर्मिती हा 20व्या श्लोकाचा विचार आहे. हे श्रीरामा, देश व कालांनी सीमित न झालेल्या व नित्य प्रकाशमान असे स्वरूप असलेल्या सर्व व्यापक आत्मा मनाने मनन करण्याची शक्ती स्वीकारतो तेव्हा त्या शक्तीला मन असे म्हणतात. वास्तविक आत्मा ज्ञानरूप आहे, त्याच्या ठिकाणी मन नाही, मनातीत असा जो विचार आहे. पण तरी सुद्धा
जेव्हा जीवरूपाने तो आपल्या पुढे येतो, आत्माच आपण म्हणतो, की जेव्हा साक्षीची व्याख्या तयार होते, त्यावेळी ती कशी होते, पुन्हा अंतःकरण उपहित चैतन्य. तसंच हे आहे, की जाणीव नावाची जी गोष्ट आहे, शुद्ध जाणीव आहे, की जी आनंदाकडे घेऊन जाते. आता ती कोणाच्या शरीरात आहे, तर ती जीवाच्या शरीरात आहे. किंवा अशुद्ध जाणीव आहे. पुन्हा अशुद्ध जाणीव म्हणजे शरीर सत्यत्व भ्रांतीची जाणीव आहे, ती अशुद्ध जाणीव. अशुद्ध जाणीवेतनं सुखदुःखात्मक क्रिया घडतात. शुद्ध जाणीवेतनं आनंदाकडे जाणाऱ्या क्रिया घडतात. पण ईश्वर मात्र शुद्ध संकल्प त्याचा असल्यामुळे, त्याची जाणीव शुद्ध असल्यामुळे त्याच्याकडं अप्रतिहत सामर्थ्य आहे आणि तो त्यानुसार त्याच्या जाणीवेला जे काय वाटतं त्याप्रमाणे ते सगळं उत्पन्न करतो. अशा पद्धतीने पहिला संकल्प हा ईश्वराचा संकल्प आहे आणि मग आपले सगळे संकल्प आहेत आणि आपल्या संकल्पाची किंमत किती असते हे आपल्याला माहिती आहे. मग आता काय आहे, सत्य संकल्प जीवी धरावा असं म्हटलेलं आहे. आता सत्य काय आहे तर ब्रह्म. मग ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याचा संकल्प मी धरला तर तो जास्त यशस्वी होण्याचा काय म्हणूया संभव आहे, कारण ईश्वराला ते आवडतं म्हणून. अशा पद्धतीने ईश्वराकडे अप्रतिहत सामर्थ्य, संकल्प त्याचा पहिला आहे. म्हणून जग निर्माण करण्याची इच्छा हाच त्याचा पहिला संकल्प आहे, हा त्यातला भाव आहे. पुढे 21वा जो श्लोक आहे, संकल्परूप कल्पना कशी होते. प्रथम मन उत्पन्न होते, नंतर बंध व मोक्षाची कल्पना होते, नंतर भुवन या नावाची प्रपंच रचना होते. हे भाग्यवंत रामा, अशी ही जगाची रचना लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे असून जणू ती खरी झाली. मुख्य मुद्दा काय आहे, की शक्तीपासून मन तयार होतं. पुन्हा असे शक्तीपासून ईश्वराची शक्ती आहे, त्याच्यापासून हे सगळं निर्माण होतं. मग एक म्हणूया ईश्वर नावाचं तत्व त्याच्या माया स्वाधीन असल्यामुळे तो शुद्ध आहे. आणि मग आपण पुन्हा मलिन सत्व प्रधान नावाचं तत्व तयार होतं. मग तिथे बंध मोक्षाच्या कल्पना तयार होतात. मग अशा पद्धतीने डोंगर, नद्या वगैरे इथं सगळं मांडलेलं आहे. म्हणून सत्य संकल्प ईश्वराला हा संकल्प झाल्याने तो त्यानुसार सत्यत्वाने प्रगट करतो. म्हणजे त्याच्या मध्ये खूप सामर्थ्य आहे, त्याप्रमाणे तो ते प्रगट करतो. अशी एक भूमिका आपल्या पुढे आहे. पुढे आता हे 22, 23, 24, 25, 26 ही गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला रूपक आहे. त्या लहान मुलांच्या गोष्टीचे 5 श्लोक आहेत. ते गोष्ट सांगताना त्याच्या रूपकाचा विचार करून आपण आजच्या अभ्यासाला विराम देऊया. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. मुलांच्या करमणूक करण्यासाठी त्याला सांभाळ करणारी दासी एक शुभ गोष्ट सांगते. आता ती गोष्ट अशी आहे, हे मोठ्या भुजा असलेल्या पुत्रा, एका गावात शुभ कर्म करणारे 3 राजपुत्र आहेत. आता एका गावात, आता गावात म्हणजे काय, तर गाव शब्दाचा अर्थ माया. ही ईश्वराने निर्माण केलेली माया आहे. हे मायामय जगत आहे, त्याला त्या ठिकाणी गाव असं म्हटलेलं आहे. आणि त्या गावात 3 राजपुत्र आहेत. आता ते राजपुत्र कोण आहेत, तर ते सत्व रजतम हे 3 गुण आहेत. आणि त्यातील 2 जन्माला आलेलेच नाहीत व एकाने तर आईच्या गर्भाशयातही प्रवेश केलेला नाही. आता ते जन्माला आलेले नाहीत, ते अनादी आहेत. अशा पद्धतीने. आणि पुन्हा अत्यंत असं जे काय आहे ते शरीर आहे. पुन्हा या शरीराचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा वास्तवात जन्माला आलेलं नाही, पण कल्पित रूपाने जन्माला आलेलं आहे. म्हणजे सत असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. आता काही जन्मालाच आलेले नाहीत म्हणून ते अनादी. अशा पद्धतीने जे विचार आहेत, आता जे कधी तत्वच जन्माला येत नाही ते अनादी अनंत, ते ब्रह्मतत्व. आणि जे काय जन्माला येतं ते अनादी शांत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याला मर्यादा आहे. आता ते धर्मपालन करीत अत्यंत असत नावाच्या एका शहरात राहतात. आता असत नावाचं शहर कोणतं आहे, ते शरीर नावाचं आहे. ते अत्यंत असद्रूप आहे, वास्तवात ते नाही. पण काय आहे, ते असत विलक्षण आहे असं आपल्याला, आपण आहे शरीर म्हणतो तेव्हा मात्र आपल्याला ते समजावून सांगावं लागतं, की अरे आहे तर कसं आहे, असत विलक्षण आहे. पण वास्तवात मात्र कसं आहे, ते वास्तवात नाहीच. आता शुद्ध मनाच्या त्या राजपुत्रांनी त्यांच्या शून्य नगरातून बाहेर पडताना आकाशात फळांनी लगडलेले वृक्ष पाहिले. आता शून्य नगर म्हणजे एक शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरात जाण्यापूर्वीची अवस्था. आता ती जी काय अवस्था आहे, जन्म घ्यावा लागे वासने संगे, त्या वासनामय देहाची जी अवस्था आहे त्याला शून्य नगर असं नाव दिलेलं आहे. पुन्हा फळांनी लगडलेले वृक्ष म्हणजे पुन्हा कामना. हे नवीन जन्माची माझी एक
व्यवस्था तयार करून ठेवतात. हे पुत्रा, हरिणांची शिकार करणारे ते तिघेही पुत्र नंतर भविष्यात या शहरात सुखाने राहिलेले आहेत. आता सुखाने राहिलेले आहेत या शब्दाचा अर्थ हरिणांची शिकार करताना म्हणजे पुन्हा फळाचा उपभोग घेतात. नंतर भविष्यात नगर पुढील जन्माचे शरीर म्हणजे ते पुढच्या जन्माला जातात. सुखाने राहिलेले आहेत कारण त्यांना देह सत्यत्व भ्रांती आहे, जगत सत्यत्व भ्रांती आहे. त्यामुळे त्यांना अज्ञानात सुख वाटतंय. वास्तवात ते सुखी किंवा दुःखी हे सतत होतच असतात आणि त्यामुळे तंद्री आहे. याप्रमाणे रामा हे दास दास रामा दासीने ही लहान मुलांची शुभकथा सांगितल्यावर त्या बालकाने त्या तंद्रीत तसाच निश्चय केला. आता तसाच निश्चय केला म्हणजे काय? आता तंद्री लागली म्हणजे अज्ञानाची तंद्री. आत्मस्वरूपाची तंद्री लागत नाही. आत्मस्वरूपाचं ऐक्यभाव अनुभवाला येतो. मग ही तंद्री अज्ञानामुळे हे सर्व मिथ्या कथानक खरे वाटले. म्हणजे वास्तवात हे जगत नावाची गोष्ट मिथ्या आहे. ते गाव मायानगरीतलं म्हणजे मिथ्या आहे. शरीर मिथ्या आहे. नंतर हे जगत मिथ्या आहे. त्यातली फळं मिथ्या आहेत. तरी सुद्धा ती सगळी सत्य वाटतात आणि सत्य वाटल्यामुळे पुन्हा आपल्याला त्या जन्ममरणाच्या दारिद्र्यात म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं आणि त्याला माझी वासना कारणीभूत असते. आणि अशा पद्धतीने मी पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणजे हा सतत जन्ममरण रूप असलेला संसार मी भोगत राहतो. आणि याला कारण काय आहे? तर पुन्हा ही मलिन सत्वप्रधान माया नावाचं तत्व हे कारणीभूत आहे. ते मलिन सत्वप्रधान असलेलं माया तत्व मिथ्या ठरवायला पाहिजे मी, आणि मग मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हायला पाहिजे, म्हणजे खऱ्या अद्वैतानंदाकडे गेलं पाहिजे. हा खरा आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. म्हणून या मिथ्या जगताला म्हणजे मी माईक ठरवावं आणि मी माझ्या खऱ्या आनंदाचा प्रवास पूर्ण करावा. हाच आपल्या अद्वैतानंद प्रकरणाचा अभ्यास करण्याचा हेतू आहे. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.